नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. ताटामध्ये पातळ आमटीसोबत सुकी भाजी नसली तर त्याची जागा कोशिंबीर घेते. कोशिंबीर ही एक उत्तम साईड डिश असून अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि झटपट तयार होणारी महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूया. गाजराची कोशिंबीर करणार असल्यामुळे इथे 2 मध्यम आकाराचे गाजर धुवून कोरडे करून मग किसून घेतलेले आहेत. किसताना मधला दांडा घ्यायचा नाही आहे, कारण कोशिंबीरला रंग सुरेख येईल. एका भांड्यामध्ये किसलेलं गाजर घालूया. 2 पिकलेले टॉमॅटो घेतलेले आहेत. टॉमॅटोच्या बिया काढून बारीक चिरून घेतलेला आहे. चिरलेला टॉमॅटो घालूया. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा घालूया. 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ घालूया. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मिक्स करूया. गाजरामध्ये जीवनसत्वे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. अर्ध्या लिंबूचा रस घालूया. मिक्स करून घेऊया. लिंबूचा रसाऐवजी तुम्ही ताजे दही 1 चमचा वापरू शकता. दही वापरलं की कोशिंबीरला पाणी सुटतं, पण लिंबाचा वापर केल्यामुळे कोशिंबीरला लवकर पाणी सुटत नाही. तसेच कोशिंबीर चविष्ट तर होतेच, पण तिला रंगही सुरेख येतो. आता आपण याला फोडणी देऊयात. एका भांड्यामध्ये 1 पळी तेल घालूया. तेल चांगलं गरम झाल्यावर अर्धा टीस्पून मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की कढीपत्त्याची पाने घालूया. तेल खूप गरम झालं असेल तर गॅस बंद करायचा आहे, नाहीतर आपली फोडणी करपेल. 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया. अर्धा टीस्पून हिंग घालूया. मिक्स करून घेऊया. फोडणी थोडी थंड झाल्यावर मग आपण मिश्रणामध्ये ओतणार आहोत. फोडणी थंड झालेली आहे. मिश्रणावर ओतूया. मिश्रण थोडंसं पातेल्यामध्ये घेऊन तेल पुसून घ्यायचं आहे. आता आपण हे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. फोडणी आपली मिक्स करून झालेली आहे. बघा, कोशिंबीरला आपल्या किती सुरेख रंग आलेला दिसतोय. काही मिनिटातच गाजराची पौष्टिक कोशिंबीर खाण्यासाठी तयार झालेली आहे. या पद्धतीने गाजराची कोशिंबीर तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.